माहिती आहे की प्रत्येक निवडणुकीनंतर जेव्हा सरकार होतं तेव्हा विस्तार व्हायला काही कालावधी लागतो. मला एका गोष्टीचं लक्षात येत नाही की पत्रकारांनी एवढी घाई का झाली आहे. म्हणजे तुम्ही जर गेल्या 40 वर्षाचा अभ्यास केला, 40 वर्षात मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला उशीर होतो. मागच्याही 28 नोव्हेंबर 2019ला जेव्हा उद्धवजींची शपथ झाली त्याच्यानंतर विस्ताराला वेळ लागला. असं घाई काय झाली आहे? जनतेला घाई नाही आहे पण पत्रकारांना घाई झाली आहे, हे आश्चर्यजनक आहे. गृह खातं मिळत नसेल तर इतर 3 मोठी खाती जी आहेत त्याची मागणी शिंदेकडून होती अशी बातमी समोर आलेली आहे. याच्यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी अतिशय स्पष्टपणे कागद सर्व पक्ष प्रश्नाची उत्तर दिली की आमच्यामध्ये उत्तम वातावरण आहे, एकमेकाविषयी प्रेम आहे, तीनही पक्ष एकत्र 5 वर्ष जनतेची सेवा करण्याचा संकल्प आहे. मग यामध्ये खात्यावरून आमच्यात संवाद होऊ शकतो पण खात्यावरून वाद आहे असं म्हणणं योग्य नाही आहे. अजितदादा यांची इन्कम टॅक्सने जी सगळी मालमत्ता जप्त केली होती ती मुक्त करण्यात आली आहे. एक मोठा दिलासा त्यांना मिळाला आहे. परंतु विरोधकांकडून असं बोललं जात आहे की पुन्हा मुख्यमंत्री झाल्यामुळे गिफ्ट मिळालं. आता असा विरोधकांना थांबवता येईल का? आणि विरोधक तसं म्हणतात त्याचा फायदा तुम्हाला घेता येतो ना बातमी दाखवायला. तुम्हाला इथं बातम्या दाखवाव्या लागतील ना. अहो ते ट्रिब्युनलनी सोडलं. आता ट्रिब्युनलनी सोडलं त्याला सरकारचा काय संबंध? ते इन्कम टॅक्सचं ट्रिब्युनल आहे, त्यांनी बाजू मांडली. बाजू मांडून आता निर्णय दिला. याचा योगायोग झाला म्हणजे भेट आहे, गिफ्ट आहे असं काय म्हणतात ते. धन्यवाद. साहजिकच आहे, सुधीर भाऊ आपल्यासोबत होते. त्यांनी म्हटलेलं आहे की अजितदादा यांच्या इन्कम टॅक्सने जे काही मालमत्ता जप्त केली होती ती सोडलेली आहे, ते कायदेशीर प्रक्रियेनुसार केलेलं आहे. सरकारचा याच्यात काही रोल नाही असं त्यांनी म्हटलंय. कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरू, TVN मराठी.